डॉक्टर, माझ्या मुलाला झटक्याचा आजार आहे. तर त्याला कोणत्या कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट अवेलेबल आहे? तो झटक्याचा आजार बरा होऊ शकतो का? असे बरेचसे प्रश्न घेऊन पालक माझ्याकडे येतात. आणि आपल्याला हा जर प्रश्न असेल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर सुनील साबळे. मी बाल आणि किशोरवयीन मुलींचा मेंदूविकार तज्ज्ञ आहे आणि अहिल्यानगर, महाराष्ट्र येथे प्रॅक्टिस करतो. तर मित्रांनो, आज आपण अपस्मार या जो आजार असतो त्याच्यावर कशा प्रकारे इलाज केला जातो त्यावर चर्चा करणार आहे. तर एखाद्या मुलाला किंवा एखाद्या व्यक्तीला अपस्मार आजाराचं किंवा एपिलेप्सी त्याला आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये म्हणतो, त्याचं निदान झालं, तर मग आम्ही त्याला काही औषधं सुरू करतो. त्याला आम्ही अँटी सीजस मेडिकेशन म्हणतात. तर त्याचं झटक्याचा प्रकार, त्याचा EEG, त्याचं MRI, त्याचं वय, अ, मुलगा आहे का मुलगी, त्याचे असोसिएटेड आजार, या सर्वांचा विचार करून आम्ही त्याला एखादं ॲप्रोप्रिएट औषध सुरू करतो. आणि आम्ही कमीत कमी औषधाने आणि कमीत कमी डोसने ते झटके नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतो. जर आता हे जे मेडिसिन सुरू केलं, तर पालक आम्हाला विचारतात, की औषध दिल्यावर झटके येणार नाही ना? नाही, झटके येण्याचे चान्सेस कमी होतात, पण झटके येऊ शकतात. कारण की कसं असतं, की आम्ही कमीत कमी डोसने ते झटके नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. तर झटके येण्याचे चान्सेस कमी असतात, पण येऊ शकतो. जर झटका आला, तर मग डॉक्टरांना दाखवायचं. मग त्यानुसार डॉक्टर त्या औषधाचा डोस वाढवू शकतात किंवा मग एखादं ॲडिशनल औषध देऊ शकतात किंवा औषध बदलू शकतात. तर म्हणजे पेशंट टू पेशंट्स ते त्याच्यावर आम्ही ते डिसाईड करत असतो. तर आम्ही मेडिसिन सुरू करतो, कमीत कमी डोसने सुरू करतो. आणि ते तुम्ही रेग्युलरली घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की कसं असतं, की झटका नियंत्रित ठेवण्याचे औषध असतात, झटके बरे करण्याचे औषध नसतात. तर जर औषध रेग्युलरली घेतलं तर मग झटके नियंत्रित राहू शकतात. आता पालक आम्हाला विचारतात, की हे औषध आहे याचे काही साईड इफेक्ट तर नाही ना? तर युजुअली हे औषध म्हणजे रिसर्चमध्ये ते टेस्ट केलेले असतात. ते सेफ आहे आणि झटके नियंत्रित ठेवण्यासाठी इफेक्टिव्ह आहे. तरच गव्हर्नमेंट त्याला परमिशन देतं आणि मार्केटमध्ये येतात. त्याच्यामुळे हे औषध बऱ्यापैकी सेफ असतात. काही 2 ते 5% जणांना साईड इफेक्ट होऊ शकतात. तर डॉक्टर त्याची पूर्वकल्पना देतात. आणि दुसरी गोष्ट, डॉक्टर रेग्युलरली पेशंट्सला व्हिजिटला म्हणजे चेक करण्यासाठी रेग्युलर इंटरव्हलनी बोलवत असतात. आणि ते त्यानुसार म्हणजे नातेवाईकांना विचारून आणि तपास करून पाहत असतात, की त्या औषधाचे काही साईड इफेक्ट आहे की नाही. तर युजली म्हणजे 95% औषधाला काही साईड इफेक्ट नसतात. 5% प्रत्येक इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल त्या औषधाचे काही साईड इफेक्ट असू शकतात. तर मेजर काही साईड इफेक्ट असतात. उदाहरणार्थ, अंगावर जर पुरळ आली, चेहऱ्याला सूज आली, तर तुम्ही डॉक्टरांना लगेच सांगायचं. किंवा ते औषध घेतल्यानंतर तुम्हाला काही वेगळे काही लक्षणं दिसू लागले, म्हणजे जास्त झोप येणं किंवा चालायला प्रॉब्लेम होणं किंवा बॅलन्स जाणं किंवा जास्त उलटी होणं, कावीळ होणं किंवा बाळ सुस्त वगैरे पडणं, तर असे काही नवीन काही लक्षणं त्या औषधानंतर जर तुम्हाला दिसून आले, तर तुम्ही ते डॉक्टरांना सांगायचं. आणि मग ते डॉक्टर ते औषधाने होत असेल तर ते औषध ते बंद करून त्याऐवजी दुसरं औषध देतील. तर ते औषध तुम्ही रेग्युलरली घेणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच मुलांचे झटके एका औषधाने नियंत्रित होतात. जर झटके आले परत, तर मग डॉक्टर त्या औषधचा डोस वाढवतात किंवा औषध बदलतात किंवा एखादं औषध ॲडिशनल देतात. तर पालक आम्हाला विचारतात, की हे औषध किती वर्ष चालू ठेवावं लागतात. तर त्याला काय असं टाईम लिमिट नाही. परंतु रिसर्चमध्ये असं आढळून आलंय, की प्रत्येक झटक्याच्या प्रकारानुसार 2 ते 4 वर्ष जर झटके नियंत्रित ठेवले औषधाने, तर मग आम्ही ते औषध नंतर हळूहळू कमी करून बंद करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे उद्दिष्ट असतात, की कमीत कमी 2 ते 4 वर्ष झटक्याच्या प्रकारानुसार ते औषध आणि झटके नियंत्रित ठेवावे लागतात. नंतर जर झटके 2 ते 4 वर्ष नियंत्रित असेल, तर मग आम्ही EEG करतो. आणि EEG पण नॉर्मल असेल, तर मग ते औषध आम्ही हळूहळू कमी करून बंद करण्याचा प्रयत्न करतो. तर पेशंट आम्हाला विचारतात, की झटके बरे होऊ शकतात का? तर 70% जणांचे झटके औषधाने नियंत्रित राहतात आणि जसं वय वाढतं तसं त्या झटक्याची टेंडन्सी कमी होऊन जाते. मग ते औषध आम्ही हळूहळू कमी करून बंद करण्याचा प्रयत्न करतो आणि पाहतो की झटके येतात की नाही. तर 2 ते 4 वर्ष झटके नसेल, EEG नॉर्मल असेल, तर ते आम्ही औषध हळूहळू कमी करून बंद करतो. आणि बंद केल्याने त्याच्या पुढील 5 वर्षात जर झटके नाही आले, तर मग समजायचं की झटके आता जवळजवळ बरे झाले. आम्ही त्याला म्हणतो की रिमिशनमध्ये ते झटके गेले. तर मित्रांनो,
जवळजवळ 70% जणांच्या झटके औषधांनी नियंत्रित राहतात आणि नंतर त्यांची औषधे बंद होऊ शकतात. परंतु 30% ते 40% जणांचे झटके हे काही वेळेस औषधांनी नियंत्रित राहत नाही. बरेच म्हणजे 2 प्रकार 3 प्रकारचे औषध देऊन पण अशा मुलांचे झटके येतच राहतात. तर मग आम्ही एक तर त्याचं परत डायग्नोसिस रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न करतो. काही नवीन औषध देण्याचा प्रयत्न करतो आणि ते देऊन पण जर झटके नियंत्रित नसेल येत, तर मग आम्ही अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट असतात त्यावर आम्ही बाळांचा तपास करतो आणि त्याला तशा प्रकारे ती अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट असते ते सजेस्ट करतो. तर मग औषधा व्यतिरिक्त काही अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट असते का? तर हो. ज्या मुलांचे झटके औषधांनी नियंत्रित होत नाही त्यांना आम्ही एक तर किटोजेनिक डाएट हे आम्ही ॲडवाईज करतो. एक स्पेशल टाईपचं डाएट असतं. आपल्या आहारामध्ये 3 प्रकारचे घटकद्रव्य असतात म्हणजे प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट. तर या किटोजेनिक डाएटमध्ये आम्ही कार्बोहायड्रेट कम्प्लिटली बंद करतो आणि ॲप्रोप्रिएट अमाऊंटचं प्रोटीन आणि मग रिमेनिंग फॅट दिलं जातं. आणि हे औषध शरीरात किटोन्सचं प्रमाण वाढवतं आणि किटोन हे झटके नियंत्रणामध्ये ठेवतात. तर हे एक झटक्याचं कंट्रोल करण्याचं ऑप्शन असतं. काही झटके असतात की ज्याच्यामध्ये ज्याला आम्ही ग्लूटोन ट्रान्सपोर्टर डेफिशियन्सी असं जेनेटिक आजार असतात की ज्यामध्ये शरीरातली साखर ही मेंदूपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. मग आम्ही त्यांना किटोजेनिक डाएट हेच त्यांना ट्रीटमेंट असते त्यांच्या झटक्यांसाठी. तर किटोजेनिक डाएट हे एक ऑप्शन असतं. दुसरं ऑप्शन म्हणजे एपिलेप्सी सर्जरी. एखाद्या पेशंटच्या मेंदूमध्ये काही गाठ असेल किंवा डाग असेल किंवा मेंदूची रचना व्यवस्थित तयार झालेली नसेल, उदाहरणार्थ कॉर्टिकल डिस्प्लेसिया असेल आणि ते 2 ते 3 औषध देऊन पण कंट्रोलमध्ये होत नसेल, तर मग आम्ही त्या पेशंटचं ऑपरेशन करू शकतो की याच्यावर त्याला आम्ही तपास करतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तपास असतात त्याला, उदाहरणार्थ व्हिडिओ इजी, पेट स्कॅन, स्पेक्ट स्कॅन, न्यूरोसायकोलॉजिकल एक्झामिनेशन अशा बऱ्याचशा टेस्ट करतो आणि मग त्याच्यानुसार डिसाईड होतं की ऑपरेशन होऊ शकतं की नाही होत. तर ज्या मुलांचे झटके औषधांनी नियंत्रित नाही राहत त्यांना मग किटोजेनिक डाएट आणि एपिलेप्सी सर्जरी किंवा एक व्हेगल नर्व स्टिम्युलेशन किंवा डीप ब्रेन स्टिम्युलेशन अशा वेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल असतात. तर मित्रांनो, जर पेशंटचं योग्य निदान झालं आणि तुम्ही रेग्युलरली औषध घेतले आणि डॉक्टरांच्या फॉलोअपमध्ये राहिले तर बऱ्याच जणांचे झटके हे कंट्रोलमध्ये राहतात आणि नंतर हे औषध कमी होऊन बंद होऊ शकतात आणि अशी व्यक्ती नॉर्मल जीवन जगू शकतात. फक्त जेव्हा झटके येतात औषध चालू असतात तेव्हा आम्ही त्यांना सायकलिंग आणि स्विमिंग करायला अवॉइड करायला लावतो किंवा त्यावेळी कोणी ना कोणी त्यांच्याबरोबर हवा असायला पाहिजे म्हणजे ऑब्झर्वेशन, कारण की त्यावेळी जर झटका आला तर ॲक्सिडेंट होऊ शकतं. तर मित्रांनो, झटक्याचे कोणत्या प्रकारे कशा प्रकारे उपचार केले जातात यावर ह्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये डिस्कस केला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. माझ्या चॅनलला तुम्ही प्रथमच आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्सला हा शेअर करा, कारण की एपिलेप्सीचं आपल्याला म्हणजे जे समाजामध्ये जे काही कुप्रचार आहे ते आपल्याला दूर करायचे आहे आणि अशा मुलांना नॉर्मल जीवन जगण्यासाठी मदत करायची आहे. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून ते तुम्ही ह्या जे मिशन आहे त्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. ला काही क्वेश्चन्स असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅव वंडरफुल डे.